शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब असतील, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी असतील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा वहिनी यांनी 17 जागांचं जागा वाटप केलं। त्याच्यामध्ये कोकणाची ही स्थानिक स्वराज्य संस्थेची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला मिळालेली आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचेच म्हणजेच महायुतीचे उमेदवार हे अनिकेतजी तटकरे आहेत। आज मी, नितेशजी राणे, स्वतः तटकरे साहेब, आदितीताई, आम्ही सगळेच लोकप्रतिनिधी या फॉर्म भरण्याच्या कार्यक्रमासाठी उपस्थित होतो। आमचा विजय महायुतीचा निश्चित आहे आणि महाराष्ट्रातल्या सगळ्यात जास्त मतानं ही महायुतीची जागा आम्ही जिंकू। तर एकीकडे ही स्थिती असताना महायुतीतच कुठेतरी बंडखोरी झालेली पाहायला मिळते, कारण तुमच्याच पक्षाचे आमदार महेंद्र दळवी यांच्या कन्येने देखील अपक्ष अर्ज भरलेला आहे। नाही, अर्ज भरलेला आहे, परंतु अर्ज मागे घेण्याची तारीख ही अजून 2-3 दिवस आहे। त्याच्यामुळे महायुतीमध्ये एकामेकाच्या समोर कोण उभे राहणार नाही त्याची दक्षता आम्ही नक्की घेऊ। महेंद्र दळवी साहेबांची देखील आम्ही चर्चा करून त्यांची समजूत काढू। त्यांच्याशी काही संपर्क झाला का? हे संपर्क आमचा सगळ्यांचा रोजच असतो, परंतु जो आता फॉर्म भरला गेलेला आहे अपक्ष म्हणून तो मागे घेण्याच्या दृष्टीनं आम्ही सगळे मिळून त्यांच्याशी चर्चा करू। वेळ पडल्यास माननीय शिंदेसाहेब देखील त्यांच्याशी बोलतील। सामंत साहेब, याच प्रश्नावर ज्यावेळेला भास्कर जाधव काही वेळापूर्वी बोलले ते म्हणाले की वैरी एकत्र आले, त्याच्यामुळे आमचा विजय आहे की आम्हाला वोटिंगही मिळणार आहे। आधी 5 तारखेला फॉर्म टिकतो काय बघू आणि 22 तारखेला रिझल्ट नंतर विजय आमचाच आहे। कदाचित 5 तारखेला देखील होऊ शकतो, 5 तारखेला नाही झाला तर 22 तारखेला होऊ शकतो। फक्त औपचारिकता शिल्लक आहे विजयाची आणि मला असं वाटतं की कोणी काही कितीही जरी आखाडे मांडले, अंदाज मांडले तरी अनिकेत तटकरेंचा विजय हा 100% निश्चित आहे आणि फार मोठ्या मताधिक्यानं तो जिंकतील हा आम्हाला सगळ्यांना विश्वास आहे। नाही, तिढा सुटण्यापेक्षा तिढा भविष्यामध्ये निर्माण होऊ नये यासाठी आम्ही सगळे पुढाकार घेणार आहोत। आधी ही निवडणूक होऊ दे आणि निवडणुकीनंतर जसा निवडणुकीचा रिझल्ट चांगला लागेल तसा महायुतीच्या प्रत्येक गोष्टीचा रिझल्ट चांगला लागलेला आपल्याला दिसेल। दोन्ही शिवसेना एकत्र यावं अशी अनेकांची इच्छा आहे। मला पण असं वाटतं की दोन्ही शिवसेना एकत्र याव्या। हे अंबादास दानवेंचं वैयक्तिक मत असू शकतं। वंदनीय बाळासाहेबांच्या विचारानं माननीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे शिवसेनेमध्ये काम करतो। शिवसेनेमध्ये काम करत असताना महाराष्ट्राच्या जनतेनं नक्की शिवसेना कोणाची आहे, वंदनीय बाळासाहेबांची होती आणि त्याचं नेतृत्व आज एकनाथ शिंदेसाहेब करत आहेत। हे शिवसेनेला भरभरून मतदान देऊन महाराष्ट्राच्या जनतेनं सिद्ध केलेलं आहे। त्याच्यामुळं दानवे साहेबांच्या त्या चर्चेला काय अर्थ आहे मला माहीत नाही, ते त्यांचं वैयक्तिक मत आहे। अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी शिंदेंना 17पैकी 4 जागांवरतीच समाधान वाटतं, बाकीची यादी गुलदस्त्यामध्ये आहे, काय सांगतात? हे कुठची यादी गुलस्त? अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी अजूनही यादी डिक्लेअर नाही केलेली आहे। नाही, मला असं वाटतं की सगळी यादी फायनल झाली। ठाण्यामध्ये रवींद्र फाटक आहेत, परभणीमध्ये सईद खान आहेत, त्याच्यानंतर नाशिकमध्ये नरेंद्र दराडे आहेत आणि यवतमाळमध्ये चतुर्वेदी आहेत, दुष्यंत चतुर्वेदी आहेत। ऐनवेळी त्यांना फॉर्म देण्यात आले। अरे, ऐनवेळी देण्यात आला की न देण्यात आला हा शेवटी पक्षाचा भाग आहे ना। आम्ही कधी फॉर्म द्यायचा ह्याची चिंता बाकीच्यांना असण्याची आवश्यकता नाही। फॉर्म भरायच्या अगोदर आम्ही उमेदवारी जाहीर केली हे महत्त्वाचं आहे।